ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जाणे गाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपण बोलणार आहोत चिंता आणि चिंतन, आणि चिंता केल्यानंतर काय होतं आणि चिंतन केल्यानंतर काय होतं याविषयी बोलणार आहोत. पण हे बोलायचं कशासाठी, तर त्याचं कारण म्हणजे आज सकाळी सकाळी माझ्याकडे आपण त्याला भिकारी म्हणू, वेडं म्हणू, अगर काही एक प्रत्येकाच्या दृष्टीनं म्हणू, अशी व्यक्ती आली. ही व्यक्ती म्हणजे काय? ही व्यक्ती मी जसं पाहतो ना, लहानपणापासून त्या व्यक्तीला पाहतो. कधी मध्ये पूर्वी लहानपणी सारखं आमच्या गावाला येत असं म्हणजे असं फिरत फिरत कुणीतरी भाकरीचा तुकडा दिला, तेवढंच खायचं, बसायचं, कुठेही बसायचं, कुणाला त्रास नसायचा, काही नसायचं. अंगावर आपले काहीतरी गुंडाळलेलं थोडंसं पटकन, शर्ट फाटलेला, आंघोळ केलेलं नाही, केस विचकलेले सगळं, काही नाही आपलं, आणि एक एवढा डबडा एक हातात आपला असं घेऊन डुगडुक डुगडुक चालायचं. ते म्हणजे त्याला कुणी पण कुणाला त्रास देत नसं. एक विशेष म्हणजे ते कुणाला त्याचा त्रास नसा, कुणाला मारत न, काही नव्हतं, काही भीती नाही कुणाला. कुणी बाया पोरं कुणीही त्याला बोलवायचे, खा म्हणायचे, तुकडा द्यायची, भाकरी असं. आणि भूक लागली तर कुणाच्या घरात समोर जायचा, उभा राहायचा, माय एवढ्या तुकडा द्या ना, एवढंच. लय जास्त भूक लागली तर मग अशा पद्धतीनं आम्ही लहानपणी पाहिलेलं त्याला. पण समजा अलीकडे म्हणजे बरेच दिवस झाले माझी भेट बी नाही, का दिसण्यात बी नाही. आता मी समजा माझ्या व्यापात, आणि नंतर थोडंसं मोठं झाल्यानंतर बाहेर शिक्षण वगैरे अशा गोष्टीसाठी बऱ्याच वेळेस मी बाहेर असायचो सारखं, त्याच्यामुळे जास्त भेटी होत नव्हत्या माझ्या तिच्या. लहानपणानंतर आता मध्ये 1-2-4 वेळेस वर्षाखाली दिसले ते व्यक्ती, आणि आज माझ्याकडे तिथून रस्त्याने जाताना दिसली. आता त्या व्यक्तीचं बद्दल म्हणजे बोललो, त्या व्यक्तीबद्दल थोडक्यात बोललो मी. तर मी जसं पाहतोय ना तशीच दिसते. वय किती झालं हे बी सांगू शकत नाही. थोडी किंचित आता थोडंसं किंचित फरक वाटला थोडासा मला, लहानपणापेक्षा थोडासा फरक किंचित वाटला. परंतु त्याचं चालणं, बोलणं, तर पळणं वगैरे ह्या ज्या गोष्टी, याच्यामध्ये कुठलाही फरक नाही. आम्ही लहान असो, आता आम्ही थकल्यावर झालो, म्हणजे त्याच्यापेक्षा लहानकडे आमच्या लहानपणी ती फार मोठी होती त्यावेळेस सुद्धा ती माहिती 20-25 वर्षापूर्वीची असेल त्या काळात बी. म्हणजे आज तिचं वय नाही म्हणलं तरी 80-90च्या पुढे जवळजवळ असू शकतं अंदाजे. पण म्हणजे त्या आमच्या वयाचा जर हिशोब लावला तर, पण ती आमच्यापेक्षा तरतरीत, टणटणीत. मग ही गोष्ट तुम्हाला का सांगायची? मी काय करतो, प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करत असतो. मला आवड आहे त्या गोष्टीतलं, कारण प्रत्येक माणसं असतात, त्याचं म्हणजे स्वभाव वगैरे, एक माझं आवडीचा प्रश्न आहे तो. आणि खूप लोक येतात, प्रत्येकाच्या म्हणजे समजा माझ्या अभ्यासासाठी अथवा निरीक्षण करण्याची पद्धत असल्यामुळे मला प्रत्येक माणसातलं ती समजतं थोडं. तर मी थोडासा विचार केला. आज समजा मला 50 वर्ष कसलाही आजार नव्हता, काही नव्हतं झालेलं. आता अलीकडल्या काळात जसं म्हणजे 4-5 वर्षामध्ये म्हणजे व्याप वाढला माझा जास्त. म्हणजे तुम्हा लोकांशी जास्त कॉन्टॅक्ट आले, लोकांच्या तक्रारी, अगर काही समस्या, या गोष्टीमुळे मी टेन्शनमध्ये येलो. टेन्शन म्हणजे मला ताण येतो. ताण येत नाही कुठं, खूप लोकांचे प्रश्न असतात, डेंजर. मग थोडं कुठंतरी माझ्या मनाला त्रास होतो त्या गोष्टीचा. प्रश्न सोडवणं तितकं काही सोपी नाही गोष्ट. मग त्यावेळेस थोडंसं, मग आता थोडंसं माझं शरीर साथ देत नाही. समजा थोडक्यात मी तुम्हाला जरी सांगत असलो की चिंता करून चिंतन करा,
तरी मी बी तेच करतो म्हणून थोडासा बरा आहे. नाहीतर मागेच माझा कार्यक्रम झाला असता. समाज बांधले असतील, समाधीवर गवत उगवलं असतं. झाला असता कार्यक्रम. इतकं टेन्शन आहे मला सुद्धा. पण समजा मी काही समजा निरीक्षण करत असल्यामुळे कसं राहायचं, काय करायचं, आपलं आरोग्य कसं सांभाळायचं, या गोष्टीचा चांगला विचार करत असल्यामुळे थोडासा बचलेलो आहे मी. मग अलीकडेच्या काळातच मला थोडासा दवाखाना लागला थोडासा. नाहीतर अजिबात दवाखान्याचे काही संबंध नव्हता. कारण मी आनंदी होतो. म्हणजे आनंद कसा मानायचा हे मला तंत्र कळलेलं होतं. फक्त अलीकडल्या काळात वापर करता येत नाही जास्त. म्हणून म्हणजे तुमच्यामुळंच थोडक्यात तुमच्या जी समस्या आहे त्या सोडवता माझ्या नाकी नऊ यायला लागलं. तर आता विषय त्या व्यक्तीबद्दल बोलतोय आपण. तर मला जशी पाहण्यात आहे ती व्यक्ती ती तशीच दिसते, अजून ठणठणीत. कुठला रोग नाही, काय नाही, कुठं आजारी पडल्याचं काय दवाखाना काय माहित नाही. कधी पावसात भीते, उन्हात चलते, काही थंडीत तिला कपडा नाही, पांघरायचं नाही, कुठं बी झोपणार, कुठेही काय करता, तरी तिला काय नाही. एवढा करोना गेला तर करोनामध्ये वाचली ती, म्हणजे काय नाही. तसं पाहिलं तर आपल्यासारख्या माणसांना का आजार होतात याच्यावर बोलायचे मला. कारण त्या लोकांना आजार होत नाहीत. त्यांना शिळं पाकं कुणी कसलं खरकट मरकट देतं अन्न, तरी त्यांची तब्येत चांगली, त्यांना कुठला रोग नाही, कुठला आजार नाही, बीपी नाही, शुगर नाही, काय नाही. आणि आपल्यालाच का, हा मोठा प्रश्न आहे ना. हे आजार जे आपल्यालाच का? तर आपल्याला जरी खायला चांगलं असेल, पौष्टिक असलं, सगळं चांगलं असलं, राहायला घर आहे, पांघरायला गरम अंथरूण आहेत, गाद्या, झोपायला सगळं कसं सुख सोयीने, भरगच्च पाणी फिल्टरचं, नाही जमलं तर बाहेर गेलं तर बॉटल घ्यायची, तरी आपल्याला आजार आहेत. तरी माझं कुबड दुखायला, माझं डोकं दुखायला, माझी तब्येत बिघडली, चालू आहे का नाही? तुमचं काय, माझं काय, सगळ्यांचंच ना, सगळ्यांच चालू आहे. मग ह्या व्यक्तीला का नाही, हा मला प्रश्न पडतो. आणि मी ज्यावेळेस असा विचार करतो त्यावेळेस म्हटलं की बाबा, फक्त याच्यातलं मेन कारण आहे की अशी व्यक्ती, अशा अनेक तुमच्याही पाहण्यात असतील, तुमच्याही परिसरामध्ये असे येडे, भीक मागणारे व्यक्ती रस्त्याला कुठेतरी पडलेले, ते कुठलं त्यांचं दुखत नाही, कुठल्या दवाखान्यात जात नाहीत, कुठलं काय नाही, तरी ती ठणठणीत आहेत. आणि आपण ही दुखायला, ती दुखायला, काहीतरी आजार आहे, मोठा आजार आहे, अमुक आहे, हे असं का? तर त्यातली एक सोपी गोष्ट सांगतो. काय, एक माझ्या निरीक्षणातून हे लोक चिंता करत नाहीत. काय करतात? ही लोक चिंताच करत नाही. काही नाही, दिला तुकडा, आत्ताच्या पुरता भूक लागली, मिळाला, नाही मिळाला, निघाला बोंबलत, झालं. कमवण्याचं, मला महाडी बांधायची, मला गाडी घ्यायची, कुठल्या डोक्यात विचार नाही, कुणाचं कसं होईल त्याचा विचार नाही. म्हणजे ही असला कुठल्याही भविष्याचा विचार करत नाहीत. आत्ता पोटाला भूक लागली ना, बस एवढं. अंगावर वस्त्र आहे का, थंडी वाजायली का, काही होईल का, काही देणं घेणं नाही त्यांना. म्हणजे चिंतामुक्त जीवन जगतात. आणि पहा तुम्ही, अजून अशा लोकांच्या तब्येती सुद्धा बऱ्यापैकी असतात, सर्वता असतील खरपडतीचं, पण टणटण पळतात. आणि आपलं काय होतंय, गुडघा दुखायला, काही दुखायला चालूच राहतं. फक्त ह्यांचं आरोग्य, ह्यांना खायला चांगलं नाही, औषध उपचार नाही, कुठलं काही नाही, पण मेन त्यांचं औषध म्हणजे ते कोणत्याच गोष्टीची चिंता करत नाही. मी बोलतो ना, अशा व्यक्तीला काहीच नसतं, त्यांचं ध्येयच नाही, म्हणून त्यांना आरोग्य. आता आपण त्यांच्यापासून बाकीच्या गोष्टी काही घ्यायच्या नाहीत, फक्त आपण एक महत्वाची गोष्ट शिकायची असते, आणि ती गोष्ट म्हणजे चिंतामुक्त जीवन जगणे. जर आपण चिंतामुक्त जीवन जगलो, चिंता नाही केली, टेन्शन नाही घेतलं कुठलं, तर आपले सुद्धा आजार कमी होतात.
आणि किरकोळ आजार तर होतच नाही. मोठे मोठे जरी आजार असेल तरी नॉर्मल होतात. जरा समजा तुम्हाला शुगर आहे, बीपी, तर तुम्ही चिंतामुक्त राहा. बघा तुमची बीपीची लेवल मध्ये राहील आणि शुगर सुद्धा वर जाणार नाही, लेवलमध्ये राहील. हा प्रयोग करून बघा. टेन्शन मुक्त राहणं, चिंता मुक्त राहणं हे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीनं खूप चांगलं आहे. तुम्हाला मी वेड्याचा ते आधार घेतला, पण हे सांगायचं होतं मला, केवळ आपण खूप गोष्टीचा विचार करतो. खूप आपलं तर असतं पोराच्या पोराचं, त्याचा विचार, ह्याचा विचार, ही करायचंय, ती करायचंय, अमुक करायचंय, तर मग सतत ताण, टेन्शन, समाधानच मानायचं नाही आपल्याला. आणि सगळ्यात हीच मोठी आपली चूक आहे. आपलं आरोग्य बिघडण्याचं कारण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, फक्त टेन्शन. टेन्शनमुळे आपल्याला आजार जडतात. मग कुठलेही आजार असो, मानसिक आजार जडतात, शारीरिक आजार दुसरे बी आहेत, कुठलेही जी आजार आहेत ना जडतात ना, केवळ चिंता करतो, अति चिंता करतो, टेन्शन घेतो त्याच्यामुळे. आणि विनाकारण आपली आर्थिक हानी सुद्धा होते. डॉक्टरची भरती करतो आपण आणि त्या औषधानं काही होत नाही. मी सुद्धा अनुभव घेतलेत या गोष्टीचे, खूप पैसे खर्चले. पण मेन कारण माझ्यापाशीनं, मेन औषध माझ्यापाशीच आहे. प्रत्येक माणसापाशी औषध असतं ते. मी बऱ्याच, माझ्याकडे शुगर चेक करायचं ते मशीन आहे, ते ग्लुकोमीटर म्हणून असतं ते. तर मी चेक करतो. ज्या दिवशी मला ताण नसते ना, मी आनंदी असेल, फ्रेश असलो ना, कुठला समजा कॉल नसेल टेन्शनचा काही, अगर फ्रेशमध्ये असेल तर शुगर लेवल ऑटोमॅटिक, गोड चहा पिला तरी शुगर लेवल राहते माझी. हा मी अनुभवलेला आहे. आणि कुठल्या तरी फोनचा, एखाद्या गोष्टीचा विचार करतो, कारण ते एखाद्या समोरच्या व्यक्तीनं आपल्याला फोन केला की त्याचं कसं करायचं, मग ते सगळे तणावातले फोन असतात माझे. मला स्वतःचं वैयक्तिक असं टेन्शन अजिबात नाही मला, मी घेत नाही. मी तुम्हाला ज्या अर्थी सांगतो त्या अर्थी मी कशाला घेईल. मला तुम्हा लोकांचे टेन्शन आहे जास्त ना, मला कशाचं नाही, कुठलं मला काही करायचं नाही, कुठलं प्रापंचिक जीवनातलं नाही, कुठलं अगर मला ही अमुक गोष्ट करायची ती मिळते का नाही म्हणून हा बद्दल काही माझं टेन्शन वगैरे येत नाही. पण टेन्शन असतं ते तुमच्या समस्याचं टेन्शन असतं. त्याच्यामुळे कधी कधी शुगर खालीवरी करते ना, त्यावेळेस मी चेक करतो ना, गोड नाही खाल्लं, काही नाही केलं तरी शुगर वर चढते, फक्त ताण आला की. आणि गोड खाऊन चहा 4-5 वेळेस होऊन बी शुगर, जर मी आनंदी राहिलो, कुठलं ताण नसेल आलेला, काय असेल तर मी चेक करतो, दररोजच्या दररोज चेक करतो ते, तर नॉर्मल राहते. म्हणजे काय आहे का, खाण्यावर शुगरचं काही एवढं होत नाही, माहिती आहे का. खाण्यावर होत नाही म्हणजे तुम्ही काय बी खा असं म्हणत नाही मी तुम्हाला. पण जास्तीत जास्त ताण घेतला ना, टेन्शन घेतलं की कुठल्या तरी गोष्टीला चांगला मनावर लावून घेतलं ना, की वाढलं कार्यक्रम. हे तुम्हाला एक उदाहरण माझ्याहून सांगितलं तुम्हाला. म्हणून ह्या येड्या व्यक्तीकडून काय शिकायचं की टेन्शन मुक्त राहायचं, फक्त बाकीचं नका शिकू. ती दगड मारित असते कधी कधी, शिवाय बी देते, मग द्यायचे का, तसला करायचं नाही. फक्त आपल्याला त्याच्याकडून टेन्शन मुक्त राहायचं. आणि टेन्शन मुक्त राहण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, प्रापंचिक जीवनात असताना आपला भक्ती मार्ग स्वीकारावा लागेल. प्रपंच सोडून द्या म्हणत नाही तुम्हाला. प्रपंच करत करत, संसार करत करत देवाकडे थोडंसं लागलं पाहिजे, देवाची नियमितपणे सेवा केली पाहिजे. कारण देवावर आपण सगळ्या काही गोष्टी सोडून दिल्या ना, अमुक समजा आपलं कर्तव्य काय, कर्म काय, काम 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 करत राहायचं, त्याचं फळ तो ईश्वर देतो. त्याला योग्य जी फळं मिळतं ती देतो राहतो. आपलं काम आहे कर्म करणं, जी का आहे ती, आणि ईश्वराची सेवा करणं, हे करत राहायचं. ताण घ्यायचंच नाही, जसं करेन तसं करेल, तो करेल म्हणायचं, तो बरोबर करतो. मग आपण ताण कधी घेतो, त्याच्यावर विश्वास नाही म्हणून आपण ताण घेतो.
हं? आणि विश्वास विश्वास ठेवण्यासाठी आपल्याला नियमितपणे देवपूजा करावी लागेल, शंभूचं करावं लागेल, मंत्र करावं लागतील, त्याचे मंत्र बोलावं लागतील. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. तर मी बऱ्याच वेळेस सांगितलंय की बाबा तुम्ही चिंता करू नका, शंभूचं चिंतन करा. चिंता आणि चिंतन यातला फरक काय आहे? चिंता केल्यानं आपलं आरोग्य बिघडतं आणि चिंतन केल्यानं आरोग्य सुधारतं. बघा, चिंता आणि चिंतन आहे का नाही? मग आपल्याला नेमकं करायचंय काय? तुम्हाला जर चांगलं आरोग्य पाहिजे असेल, टेन्शन मुक्त राहावं लागेल. आणि टेन्शन मुक्त राहण्यासाठी चिंता न करता ईश्वराचं चिंतन केलं पाहिजे, भक्ती मार्ग स्वीकारला पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे. त्यावेळेस आपल्याला अशी बुद्धी येते. किती सोपं आहे, पण उगाच आपण अवघड्यात पडतो. तुम्हाला चांगलं आरोग्य लाभतं. आता मी समजा कधी वेळ आजार असतो, पण बऱ्यापैकी मी खूप टेन्शन मुक्त राहतो, माहिती आहे का तुम्हाला? म्हणूनच तुम्हाला आज बोलू शकतोय मी. ताण येतात, पण मी त्याच्यावर कंट्रोल करतो. ताण येत नाहीत, कारण मी काय ताण आला तर चालू असतं मंत्रजप, तर चालूच असतो माझा. काय जे तुमच्याशी बोलन तेवढंच काय बोलणं, नाहीतर असं एकटा असलो बसलो की आपलं चालू असतं. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, 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 ओम ओंकारेश्वर. असं म्हणजे मग प्रवासात असू, गाडीवर चालत असेल तरी चालू असतं. त्याच्यामुळं इतर जी आपल्या मनामध्ये खराब विचार जे यायचे असतात का नाही, ते बंद होतात. आणि बंद विचार झाले की आपल्याला सर्व गोष्टीमध्ये आनंद भेटतो. आणि आनंद भेटला की आपलं आरोग्य चांगलं राहतं, काम सुरळीत होतात. जसं व्हायचंय तसं होऊ द्या. काय कुठलंही संकट जसं तो बघून घेईन म्हणायचं. सर्व जो भार आहे आपला प्रापंचिक असेल काय ती भार आहे ते शंभोर सोडून द्यायचा. शंभो बाबा तूच बघ रे बाबा, तुझ्यावर भरवसा आहे माझा. बघून गेलं काय करायचं. मग आपलं काम काय? मंत्र करणे, पूजा अर्चा करणे, त्याची भक्ती करणे, शंभूची भक्ती करणे. म्हणून त्याच्यावर आपला सगळा भार आहे ते त्याच्याकडे सोडतं. तुझं पाप आहे माझं काय असेल ते तुझं तू बघून घे, मी फक्त भक्ती करू शकतो, मला दुसरं काही येत नाही. असं मोकळं चाकळं बोलायचं देवाशी, म्हणजे आपल्याला ताण येत नाही, टेन्शन येत नाही. मग तुमचं आरोग्य चांगलं राहील. म्हणून जाता जाता काय सांगेल तुम्हाला? चिंता करू नका, शंभूचं चिंतन करा, नामस्मरण करा, मंत्र जप करा आणि आनंदी राहा. तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा.